नमस्कार मंडळी, दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही लागलो होतो कार्यक्रमाच्या तयारीला। येणाऱ्या 26 तारखेला आमच्या घरी चंपाषष्ठीचा कार्यक्रम आहे। त्या दिवशी आमच्या घरी महाप्रसाद पण असतो। त्यामध्ये ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी असतात। त्यासाठी आम्ही सर्व दळण करून ठेवत होतो। आमच्या चाळीमध्ये एक चांगली गोष्ट आहे, कोणाच्याही घरी कार्यक्रम असला की सर्व बायका माणसं वगैरे मिळून सगळी कामं करतात। हे सर्व आवरता मला संध्याकाळ झाली आणि आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं, त्यामुळेच मी आज स्वयंपाकाला लवकरच लागले होते। स्वयंपाक करून झाल्यानंतर मग लगेच आम्ही आरती करून घेतली। त्यानंतर मग आम्ही निघालो होतो माझ्या मावस सासूच्या घरी, कारण की त्यांच्या घरी खंडोबाचे घट बसले। त्याच्याच पाया पडायसाठी, देवापुढे ठेवायसाठी केळी वगैरे घेऊन आम्ही पोहोचलो मावशीच्या घरी। हे बघा, अशा प्रकारे आमच्या मावशीने घट बसवला आहे। तर या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाची प्रथा मी सांगते आता तुम्हाला। तर मार्गशीर्ष महिना चालू झाला ना, त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुद्ध पाडव्याला खंडोबाचे घट बसवतात। यालाच खंडोबाचं 6 दिवसाचं नवरात्र म्हणतात आणि 6वा दिवस म्हणजे षष्ठी असते आणि त्याच दिवशी आपल्या घरी चंपाषष्ठीचा कार्यक्रम असतो। आणि हा जर संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला बघायचा असेल तर मला सबस्क्राइब करून ठेवा। त्यानंतर पाय वगैरे पडून आम्ही घरी आलो। घरामध्ये घट बसल्यामुळे देवासमोर बसून आम्ही देवाची गाणी म्हणून देवाचं जागरण करतो। चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।